महत्वाची अपडेट पाकिस्तानच्या पंजाबमध्ये भारताकडून जोरदार हल्ला सुरू करण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या पंजाबमध्ये भारताकडून जोरदार भारताने हल्ला चढवलेला आहे। आणखी एक मोठी अपडेट अगदी पंजाब मधल्या हल्ल्याला सुद्धा तितकंच महत्व आहे। पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, जी पहिली कारवाई दहशतवाद्यांच्या विरोधातली दहशतवाद तळांच्या विरोधातली जी कारवाई भारताने केलेली होती त्यामध्ये पाकिस्तानामधली जी 4 ठिकाणं होती त्यामध्ये अर्थातच पंजाबमधल्या ठिकाणाचा जो समावेश होता। त्यामुळे अर्थातच पंजाबमध्ये आज सुद्धा जे हल्ले भारताकडून केले जात आहेत त्या हल्ल्यांना सुद्धा महत्व आहे। कशा पद्धतीनं हा सगळा संघर्ष सुरू आहे हे सांगणारी दृश्य आता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण सगळे बघतो आहोत। कशा पद्धतीनं हा सगळा संघर्ष रंगतो आहे आणि कशा पद्धतीनं भारतीय सैन्य मोठ्या धीरानं या सगळ्याचा सामना करते आहे। सगळी जी आव्हानं येत आहेत ती परतवून लावते आहे। याची ग्वाही देणारी ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला आहेत। भारतीय सैन्याचा अभिमान वाटावा तितका आज खरं तर कमीच आहे, कारण ज्या पद्धतीनं भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या दुबळ्या आक्रमणांना आसमान दाखवलेलं आहे ते अर्थातच वाखाणण्याजोगं आहे। आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं भारताकडनं पाकिस्तानवरती हल्ले करण्यात आलेले आहेत अर्थातच त्यानं पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। संपूर्ण पाकिस्तानामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। पाकिस्तानमधलं कराची बंदर उद्ध्वस्त झालेलं आहे। लष्कर प्रमुखाच्या घराजवळ हल्ला झालेला आहे। तिकडे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती सुद्धा भारतानं हल्ला केलेला आहे। त्यामुळे भारतानं जो इशारा ठामपणे आज पाकिस्तानला दिला होता, आगळीक कराल तर तुमची खैर नाही, पाकिस्ताननं भारताचा तो इशारा गांभीर्यानं घेतला नाही। पाकिस्ताननं आगळीक केलीच। कुत्र्याचं शेपूट वाकडं तर वाकडं ही म्हण पाकिस्ताननं पुन्हा एकदा सार्थ ठरवलीच। आणि त्यानंतर जे उत्तर आता भारतानं पाकिस्तानला दिलेलं आहे या प्रतिहल्ल्यांच्या माध्यमातून ते उत्तर अर्थातच पाकिस्तानला पेलवणारं नाही आहे हे सांगणारी ही दृश्य आहेत। हे सांगणारी भारतीय सैन्याची ही कारवाई आहे ज्याचा अर्थातच भारतीय म्हणून आपण सर्वांनी अभिमान बाळगायला हवा। आपल्या या सगळ्या सैन्यांच्या आपल्या सगळ्या या सैन्य दलांच्या या कर्तृत्वाचा आपण सगळ्यांनी अभिमान बाळगायला हवा। असा हा सगळा क्षण आहे, अशी सगळी दृश्य आहेत जी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला बघतो आहोत। पाकिस्ताननं खरं तर विविध भागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न भारतीय दलांनी हाणून पाडलेला आहे। महत्त्वाचं